नमस्कार, माझा पुढारीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. राजेभाऊ खरे यांनी स्वखर्चातून मुर्मीकरणाचं काम सुरू केलं आहे. चला तर पाहूयात जनतेच्या प्रतिक्रिया. सत्यवान सुखदेव वाघ, गाव कुठलं? विटे. कधीपासून रस्ता नव्हता आणि ही रस्ता कोणी केला? ही रस्ता लय समज नव्हता, राजेभाऊ खऱ्याने केला. कुठले राजाभाऊ खरे माहिती आहे का तुम्हाला? गोपाळपूर. बरं, कधी गेलता तुमच्याकडे? परवा दिवशी. कधी झाला रस्ता? सकाळ उठून. बरं, लगेच रस्ता झाला. हां, आधी कोणाकोणावर गेलता रस्त्यासाठी? लय जणांकडे गेलं ते. ती प्रणिता आली, ती यशवंत माने आलता. यशवंत मानेनं तर रस्त्यासाठी भरपूर निधी आणला म्हणून. कुठला निधी आणलाय? कुठे केला रस्ता? गाड्या अडकून पडायला आमच्या चिखलात. त्यानंतर 27 कोटी निधी आला. कुठं दिला? तिकडं मोहोळ तालुक्याला काय माहिती आहे मग. तुमच्या गावाला दिलं नाही? नाही. तुम्ही रस्ते मागणी करून गेलता? गेलतोय, दिलं नाही रस्ता? नाही दिला. काय म्हणले त्यावेळेस गेल्यावर? करू बघू म्हणते ते इलेक्शन पुरतं. बरं, मग आता मत मागायला आल्यावर काय मग? आता मत मागा आल्यावर रस्त्यावर चालवत नाही त्याला. बरं, खऱ्याने केला म्हणून सांगायचं. बरं. हां, काय वाटते राजू खरेंच्या कामाबद्दल? एक नंबर माणूस आहे. बरं, असं होतं का पहिला नेता कोण झालाय का बाबा? कोण नाही. मग आता आमदार व्हायच्या आधीच त्यांनी एवढी कामं करतात, पुढं कसं करेल आमदार झाले? पुढं आमदार झाल्यावर मग काय आम्हाला डांबरीच आहे. बरं. करतील वाटतं का? 100%. दुसऱ्या नेत्यासारखं करणार काय नाही, 100% हे श्वास आहे आम्हाला. मूळ मतदारसंघात अनेक जण उभं राहतात, त्यात राजभाऊ पण आहेत. हां, तुम्हाला काय वाटतं? राजेभाऊ शिवाय पर्याय नाही आम्हाला. बरं. कसं काय पर्याय नाही राजाभाऊ? आम्ही त्यालाच मतदान करणार, त्याला निवडून देणार. दादा लक्ष्मण गोडके, विटे. काय इथं लय धुमधडाका चालू आहे विट्यात कामाचं? कोण करायला काम? विट्यात होय, वाटाची लय अडचण होती. राजेभाऊ खरेने वाट केले संदीपाक. काय कुठले? ही गोपाळपूरचं. बरं, आणि बोला. आधी ह्या वाटेला गाडी देखील जात नाही. दुधाची जर गाडी जात नाही, पाऊस पडला ही काळी धस करते एकदम. आणि ही मागले 10-15 दिवसाखाली ही माणसं बालाजी वाघ, संजय वाघ असतील, ही गेलती त्यांच्याकडं. मी गेल्यावर होय म्हणल्यावर ही वाट भरून दिली त्याने. मागल्या 4 महिन्यापूर्वी पाण्याचा खाली पॅन्ट एक टाकलेला आहे. जवळजवळ पाणी म्हणजे आमच्या जर पाहुणा आला कुठला तर पाणी तांबे घ्यायचा भरून बगलं ठेवायचा. ती पाणी पित नव्हता. पाणी बाद आहे म्हणा, संडास लागते आमची पाण्याने. मग त्या माणसानं आम्हाला पाणी दिलेलं आहे इथं, म्हणजे हारू. आणि जो पाणी दिलं फिल्टरचं चालू आहे सध्या आता. तर तर आज 4 महिने झालं माणूस ती म्हणजे पैसे नाही, ते बेगर फुकट पाणी समजा गावाला नुसती पर्यंत आमची पित नाही. समधी म्हणजे आपड गाव हिकडले गाव समजा पाक पाणी पिते. पूर्ण गावाला फिल्टरचं पाणी दिलंय. पूर्ण गावाला फिल्टरचं पाणी आहे सध्या आता. आणि जवळजवळ चुचुली निमी पिते या. त्याच्यात काय पाणी कोणाला म्हणजे नेऊ नका किंवा कमी जास्त पाण्याचं नाही काय ना. आणि आता ही 2 तर रस्ते झाले आमच्या येत्या गावाला, 2 रानातलं वस्तीचं. आता खाली एक रस्ता आहे ती काय उद्या परवा ती पण करतेली. पण येणारी जी काय मतं आहे ती आता येणारी ती अशी उघड मतं त्यांना टाकायची. उघड अशी ती काय मतं काय कोणाला ह्याला त्याला टाकणार नाही. रस्त्यासाठी याच्या अगोदर कोणाकडे गेलतो? आम्ही लय जाणार गेलतो पण रस्ताच होत नाही आमच्याकडे, आलंच नाही काय इकडे. तर कोणच टाकत नाही. फक्त आमची ग्रामपंचायत पण इकडे आमच्याकडे टाकत नाही. नाही तर काय 27 कोटी रुपये निधी आणून आमच्या इकडे गावात तर काय आलेलं नाही. तिकडे बाहेर आलं पण आमच्या गावात तर काय आलेलं नाही, काय झालं नाही. 17 गावाचं कल कोणाकडे वाटतं तुम्हाला? आम्ही आता राजभाऊला टाकणार की मत. आमचं काम करते ती मला जायला आमची संध्या निमराच्या जर उठलं तर गायला किक खाल्ली तर बुंगा फाईट जाते कोणी बी. आणि आमच्या जर कुठला माल जर आणला एखाद्या टमटममध्ये तर टमटममध्ये इकडं वर रस्त्याला टाकायचा आणि त्यानं भाडं तसंच घ्यायचं. तुमच्याकडे आम्ही येत नाही म्हणायचं. त्याला डबल जरी भाडं दिलं तरी गाडी आमच्याकडे राहण्यात येत नाही, सध्या पण येत नाही. कुठले म्हणजे असं म्हणजे जाया बियाचं मानगड नाही. रस्त्याचं पाण्याचं एवढं आमच्या इतकं बेकार होतं बास. मग ह्या माणसानं आम्हाला इतकं वाट दिली या. इतकं 4 महिने झालं पाणी फुकट पाणी आणि चांगलं पाणी आणखीन. इतकं भारी पाणी असल्यानं मग आणखीन बाकीची काय गरज आहे आम्हाला? बाकीची काय घेणं देणं. आणि त्यामुळं आम्ही त्याला मतं टाकणार, अशी उघड मतं टाकणार. आणखीन झाकून बी नाही. आणखीन जी काय आहे ती त्याचं आम्ही त्याला सांगितलं आहे. जी बाबा हे पाणी रस्ता जरी काय रस्ता तर झालेलंच, पण जी काही आहे तर ती बाया माणसाला तेवढं उघड मतं टाका. समधी होय म्हणल्यामुळे त्यामुळे काही अडचण नाही. आता हे रस्त्याची बिस्त्याची पाण्याची काय अडचण आहे समजा म्हणजे. नमस्कार, मी हरीश संभाजी साळुंके विटे. जे काय राजू खरे साहेबांनी जे काय इकडे रस्ते भरायला चालू केलेत, मला वाटतं रमेश कदमा मागच राजू खरेंचंच नाव निघणार आहे.
कारण त्यांचं विकासाचं काम बघता जर मागणी केली या दुसऱ्या दिवशी लगी मान्य करणारा माणूस असं आम्हाला वाटते. म्हणून आमचं सगळं गाव आणि आसपासची सगळी गावं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. आमच्या 17 गावाला कोण आलीच नव्हता. हे मानेसाहेब आमदार आहेत, ते मतापुरते झालते. त्यांनी विकास निधी दिला मोठ्या गावाच्या पोर्याला दिला. गरीब शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही असं मला वाटतं. त्याने तर जास्त निधी आणला म्हणून कळत. त्यांनी जास्त निधी मोठ्या गावांना दिला, हे बारकी गावांना काहीच नाही. बारक्या गावांचं साधा रस्ता सुद्धा मंजूर नाहीत आणि केलेलं मंजुरी झालेलं केलंही नाही. ते आश्वासन देतात, नारळ फोडून जातात, नंतर ते परतही येत नाहीत. नारळ फोडलेले तर रस्ते झाले का? काय सुद्धा नाही झालं. आता तुम्ही बघताय, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरताय, बैल आहे त्या शिवपर्यंत डांबरीकरण केलं आहे माने साहेबांनी. तिथून पुढे ह्या चौकापर्यंत करायला काय झालं 1 किलोमीटर बघितलं आहे तुम्ही. चिखलात किती अपदा होती, अशी अवस्था आहे. आणि ही सगळं वस्ती हे आपल्या पंढरपूर तालुक्यातली सगळी जनता राहणार राहते आपल्या शेतात. गावात नुसता जागा म्हणायला केल्या नाही, तर सगळी घरं बांधून काय शेडमध्ये आपल्या शेतात राहते. त्यांना पावसाळ्यात खूप अपदा. डेअरीचं दूध घालायला जाता येत नाही, बाजार हाट करायला जाता येत नाही, तालुक्या ठिकाणी कामानिमित्त जाता येत नाही, अशी अवस्था इकडली. 4 महिने पावसाळ्यात भयानक हाल होते. आता मोहोळ मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत, त्यात राजूभाऊ पण आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणाला लीड मिळाली जास्त? आम्हाला वाटतं राजू खरे साहेब विकासाचा माणूस आहे. विकास पुरुष म्हणलं तरी सुद्धा चालेल. त्यांच्याकडे बघून आम्ही राजू खरे साहेबांना मतदान द्यावं आणि त्यांनाही नंबर विनंती आहे, त्यांनी अशाच कामाचा धडाका लावा. लावतील का परत आमदार झाल्यावर? लावतील की मी लावतील का म्हणतोय, कारण गेले माने यादववर कोण आमदार होता रमेश कदम, त्यांचं सुद्धा अशाच कामात धडाका होता. त्याच्यापेक्षा त्यांनी खरे साहेबांनी जास्त धडाका लावा, कारण केलेल्या कामाचा माणूस त्या माणसाचं नाव काढतं. भले ती रिटायर हो, पुन्हा न निवडून येऊ. कदम साहेब आले की पुन्हा बाहेर? नाही, आता कदम साहेबाचा चान्स गेलेला आहे, कसं काय? कारण ते मागं पडलेत. सिंगम आमदार म्हणून ओळख केली. सिंगम आमदार आता काय नाही, ते 5 वर्ष माणूस रात्री जेवलेलं सकाळ उठून लक्षात ठेवत नाही. आता संजय क्षीरसागर आहेत, परत त्यानंतर अभिजित डोबळे आहेत. बरोबर आहे, आमचं काम कोणी केले? राजू खरे साहेबांनी केलं आहे. मी त्यांना मानणार आणि त्यांना मतदान देणार, हे मात्र फिक्स. बाकीच्या शिनी जर निवडून आल्यावर आश्वासन देतात, पुन्हा महागारी बघतच नाही. आम्हाला ह्या 10 वर्षाला जर अनुभव आला. माझं नाव बालाजी वाघ, औंढकर रस्ते. इथं ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती, खाली साळुंकी वस्तीला लोक राहते ते, त्यांच्याकडे जरशा गाय येत्या. दुधाला जर वाढायला जायचं म्हणलं तर ह्या रस्त्याला वाहनं लावायची आणि इथनं चाललं जायचं खाली 1 किलोमीटर आणि तिथनं केंडा आणायची, तिथनं केंडं भरून आणायची आणि तिथनं घेऊन जायचं गाडीवर. ही अशी परिस्थिती ह्या रस्त्याची. कधीपासून रस्ता नव्हता? हे माझ्या हिशोबाने 20-25 वर्ष झाला रस्ताच नव्हता इथं. हे रस्ता राजूभाऊ खरे साहेबांनी त्यांच्या स्वखर्चातून रस्ता भरून दिलेला आहे. आता मोहोळ मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार आहेत, जसं संजय क्षीरसागर आहेत, पवनकुमार गायकवाड आहेत, त्यानंतर अभिजित डोबळे आहेत, यशवंत माने आहेत, आता राजूभाऊ पण आहेत. तुम्हाला काय वाटतंय? आता मोहोळ मतदारसंघात कसं ते आपलं संभाव्य उमेदवार भरपूर जरी असले, कसं पावसाळ्यात पाऊस पडल्यावर छत्री होती का, तसं ते इलेक्शन लागल्यावरच असं भरपूर नावं बाहेर येते ते. पण इलेक्शन लागायच्या अगोदर राजूभाऊ खरेसारखा माणूस कामाचा सपाटा सुरू आहे. मग ते गोरगरीब सर्वसामान्य माणसाची कोण अडचण जाणून घेतोय? मग ती गोरगरीब माणूस, सर्वसामान्य माणूसच त्याला जाणत असतो, ते फक्त राजूभाऊ खरे. आज मला सांगा, एवढं आज आपण फिरत असताना इलेक्शनचं वारं लागलं आहे. आता पेपरला बघितलं, चॅनलला बघितलं, संभाव्य उमेदवार कोण तुतारी घेणार म्हणतोय, कोण मशाल घेणार म्हणतोय. प्रत्येकून कोणी काय बी घेऊ द्या, पण काम काय? काम ही फक्त राजूभाऊ खरे. राजूभाऊ खरे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं आहे. आज ह्या वस्तीला कुठला आमदार येऊ शकत नाही, ग्रामपंचायत सदस्य येऊ शकत नाही, मग आमदार कधी येणार? मग राजूभाऊ खरे आज आमदार नाहीत तरीही तो पोचले तर एक सर्वसामान्य लोकांपर्यंत. मग आमदार झाल्यावर काय, दारापत्र आमचे उंबरेपत्र डांबरे करणारा माणूस आहे. मग आपल्यासाठी कोण? मग त्याच्यासाठीच आपण व्हायचं, दुसऱ्यासाठी नाही. मग आज मार्केटमध्ये किती पण येऊ द्या. तुम्ही आता नाव घेतलं डोबळे सरांच्या मुलांचं, अभिजित डोबळ्यांचं. राजा का बेटा राजा नाही बनेगा बी. पहिलं ते होतं, पण आता तसं राहणार नाही. कारण डोबळे सर बोलका पोपट होता, त्याचा पोरगा काय, तो त्या पोपट आहे.
त्यामुळे त्यांचा मार्केटमधला विषय संपलेला आहे. मार्केटमध्ये 17 गावात तर राजभाऊ खरेंचं नाव गाजतंय. तसंच उत्तर सोलापूरमधल्या 24 गावात सुद्धा त्यांचा कामाचा सपाट आहे. कोणाला मागेल त्याला रस्ता आहे, मागेल त्याला पाणी आहे, बोर गाडी आहे. मी स्वतः भावांच्या सोबत काम करतो, मी त्यांच्यासोबत सुद्धा फिरतोय. आज मी एक आठवडा झालं जिकडं काम चालू आहे तिकडं स्वतः उभारून कामं करतोय. ही रस्त्याची जी कामं चालू आहे ज्याची अडचण आहे, एखादा माणूस भावापर्यंत नाही पोचला तरीसुद्धा त्याला आम्ही पोच करतोय. का? आम्हाला राजभाऊ खरेला आमदारच करायचा आहे म्हणून आम्ही एवढी आम्हाला तळमळ आहे. कारण आमची तळमळ त्यांनी जाणून घेतली आहे म्हणून त्यांची काय अपेक्षा आम्ही पूर्ण करणार. कारण ही मतदान रूपी त्याला आम्ही आमदारच करणार. तुम्ही आता कसं म्हणला पवन कुमार गायकवाड, अभिजित ढोबळे, संजय अण्णा क्षीरसागर किंवा रमेश कदम अशी तुम्ही संभाव्य नावं सांगितले. तुम्हाला त्यातला पहिला विषय सांगतो पवन कुमार गायकवाड. पवन कुमार गायकवाडला ह्या मोहोळ मतदारसंघातील किती गावं आहेत आणि किती मतदार आहेत हे त्यांनी सांगावं. मी त्यांना खुलंच आव्हान देतो. आता पवन कुमार गायकवाडनं या मोहोळ 247 या मोहोळ मतदारसंघात किती मतदान आहे त्यांनी सांगावं. मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून एक आव्हान करतो. अहो आमदारकीला उभारायचं म्हणलं आपल्या मतदारसंघात किती गावं आहे ती किती मतदान आहे, विजयासाठी काय करायला लागतंय ही त्यांना अजून माहीतच नाही. मग पवन कुमार कुठं आहे? अहो पावसाळ्यात छत्री उगवल्याने आलेला आहे. कारण त्याच्या वडिलाचं काम होतं, त्यांचे जिल्हा परिषद पंचायत समिती गटापुरतं होतं काम. ती कुरुल भागातच आहे, इकडे ओळखत नाही ती. मला वाटतं मी आज एक मार्केटमध्ये फिरतो म्हणून मला एक माहीत आहे मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून. बाकीचे सर्वसामान्य लोकांना हा विषयच माहीत नाही पवन कुमार गायकवाड. दुसरा विषय राहिला अभिजित ढोबळेंचा. अभिजित ढोबळे आता माणसात फिरायला लागले. इतके दिवस कुठे गेलतं आणि ते इलेक्शन लावलं बघा त्या सुतगिरणीचं. काय त्यांचं नियोजन आहे? सगळं विस्कळलं. एवढ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्या बाप्पाला हितनं आम्ही आमदार म्हणून सुरुवातीला निवडून दिल्यानंतर पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा म्हणजे ह्या जिल्ह्याचा पालक असतो आणि आमच्या तालुक्याचा तो आमदार होता. मग तालुक्याचा किती विकास करायला पाहिजे? अजिबात विकास केला नाही. फक्त शिरापूरच्या त्या तळ्यात तेवढं पावलं पण त्याचं काम केलं नाही बा. ढोबळेसराचं बी काय काम नाही. राहिला विषय संजय अण्णा क्षीरसागरचं. तुम्ही बोलला संजय अण्णा क्षीरसागर माणसात मिसळतात पण कधी 4.5 वर्ष गपची बसतात, राहिलेल्या 6 महिन्यात बाहेर येतात. मग मला सांगा माणसाला ताण लागल्यावर विहीर पाडून चालते, अडखंतून चालतोय, मग त्याच्या अगोदर सोय करणं गरजेचं असतं का नसतं? मग संजय अण्णाचं काम तसं नाही आहे. मग आपल्याला आमदार व्हायचं ना, आपण पडलोय पुन्हाची दिन उभं राहायचं, प्रत्येक माणसात मिसळायचं, प्रत्येकापर्यंत पोचायचं, मग आमदार होत आहे. असं राजीभाऊ खरे पोचले तर अजून कोण पोचलं नाही. मग संजय अण्णाचा काय विषय येतोय ते सुद्धा आज पाठीमागे पडलेत. यशवंत मानेने एवढा 27 कोटीचा निधी आणला म्हणून जाहीर करतात, त्याबद्दल काय सांगा? यशवंत दादा मानेने 27 कोटीचा निधी दिला तुम्ही म्हणताय. आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकतोय किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकतोय. पण ॲक्च्युली आता फुलचिंचोली गावात ह्या विटे पोरगाव रस्त्याला त्यांनी काय केलं, फुलचिंचोली आणि पाटील वस्ती, फुलचिंचोली ते पाटील वस्ती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं रस्ता टाकला. रस्ता काय टाकला? फुलचिंचोली ते पाटील वस्ती. रस्ता कुठंपर्यंत केला? फुलचिंचोली ते चंदनशिव वस्ती. मग ही पुढचा राहिलेला रस्ता काय? त्या माळाचा फपड आणून होगा तांबडी माती टाकली. तुम्हाला रस्त्याला अजून दाखवतो. थोडा जर पाऊस पडला का लोकांच्या गाड्या अडकत येते. मला वाटतं त्या रस्त्यात भ्रष्टाचार झाला असेल. वादच नाही, 100%. माहितीच्या अधिकाराखाली मी कालच माहिती मागवली त्या रस्त्याची आणि ह्याच्या मागचं एक कारण आहे. तो रस्ता रमेश कदम साहेबांनी पण त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं. त्याच रस्त्याचं भूमिपूजन रमेश कदमने केलं होतं आणि त्याचा निधीसुद्धा उपलब्ध होता. आणि त्या निधीवर रमेश कदमांनी मंजूर केलेल्या रस्त्याचं उद्घाटन पुन्हा यशवंत मानेने केलं. पुन्हा रमेश कदम साहेब एकदा बेलवर बाहेर आल्यानंतर त्याने एकदा उद्घाटन केलं आणि पुन्हा रस्ता केला. ह्या रमेश कदमाच्या निधीतनं झालेला रस्ता आहे आणि त्याचं श्रेय ह्या यशवंत मानेनं फुकार घेतलंय. कारण परत एकदा आमदार व्हायचा आहे. कारण यशवंत माने हा रिमोटचा आमदार आहे, स्वतः काय करू शकत नाही. त्यांना 12 वाड्यातल्या अनगरकरांनी सांगितलं हे काम करायचं, मगच ते काम करतात. एका रस्त्याचं 3 वेळा उद्घाटन झालं. 4 वेळा, 3 वेळा नाही 4 वेळा उद्घाटन झालेलं आहे. तो रस्ता तर पूर्ण झाला? अजिबात रस्ता पूर्ण झाला ना. अर्धाचा रस्ता आहे आणि काळेमाळा ते फुलचिंचोली रस्ता आहे. त्या रस्त्याचा नारळ फोडला. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. यशवंत माने नारळ फोडला. आज जर तुम्ही बघायला गेलं तर ते ज्या रस्त्याचं उद्घाटन केलं आहे, मग काळेमाळा ते फुलचिंचोली पाटी लावा पाहिजे का नाही? तिथं पाटी कुठली लावली माहीत आहे? वरची त्या बामणमाळा म्हणजे टाकळीवर नेणारा फुलचिंचोली रस्ता आहे, त्या रस्त्याची पाठी काळेमाळ्यात लावली. म्हणजे त्या पाटींचं सुद्धा गोलमाल आहे. एखाद्या रस्त्याचं उद्घाटन करायचं मला त्या रस्त्याचं तर नाव टाकावं, अजिबात नाही. दुसऱ्या रस्त्याची पाठी आणून तिथे दाखवली. ते आम्हाला 2 दिवसांनी बघितलं, आमची चूक झाली, आम्ही ते नीट वाचलं नाही. परत बघितलं तर लक्षात आलं फुलचिंचोली का रस्ता केला चिंचोली कोण ते बी 1 किलोमीटर. आता तुम्ही जावा खड्यातनं रस्ता का रस्त्यातनं खड्या हीच आम्हाला कळलं नाही.
2700 कोटी निधी असाच प्रत्येक रस्त्याचा गोलमाल करूनच केलाय का? गोलमाल म्हणजे 50% कामं तर त्यांनी त्या आयत्या ह्याच्यावरच केली ती, रमेश कदमाच्या उद्घाटनावरच केली ती. आणि इतका भ्रष्टाचार आहे त्यांना, ह्या गोष्टीची सगळं करतात राजन पाटील साहेब जे सांगतील तो करणारा माणूस आहे पहिली गोष्ट. आणि 12 वाड्यांचा त्यांनी विकास केला आहे. मग 12 वाड्याचा विकास राजन पाटील साहेब का करतात? ते मतदान आपला हक्काच आहे म्हणून करतात. मग आम्ही हक्काच नाही का त्यांच्या? मग आमच्या पंढरपूर तालुक्याला वाली कोण नाही? एक तर आमची 17 गावं मोहोळला विधानसभेला, लोकसभेला सोलापूरला, पंचायत समिती जिल्हा परिषद पंढरपूरला. मग आमची दखल कोण घेणार? मग मला सांगा, आज राजन पाटील साहेब ह्या 17 गावाकडे फिरकत नाहीत. जर फिरकलं तर बोटावर मोजणे इतक्या नेत्यांच्या घरापर्यंत त्यांची पोरं पोचतात. राजन पाटील साहेब येऊ शकत नाहीत. पण यशवंत मानेंचं तर असं म्हणणं आहे की राजन पाटील साहेबांनी मला हे 17 गावं दान केलेत. कधी म्हणले? आता का म्हणू लागलेत? ह्याच्या अगोदर का म्हणले नाहीत? कारण परवा ते सुप्रिया सुळेंच्या गाडीत फिरू लागले ना राजन पाटलाला इकडे अंधारातून. इंदापूरच्या एका कार्यक्रमानिमित्त आम्ही पण त्यांच्या चॅनलला बातमी बघितली ना, यशवंत ते माने आज तुतारी हातात घेणार. परवा अजितदादासोबत होते. माहितीकडून त्यांना तिकीट जाहीर झालं. ते अधिकृत कुणी जाहीर केले? अजितदादांनी केलंय का? त्यांच्या गटाने केलंय का? त्या स्थानिक आमदार माजी आमदार राजन पाटील साहेबांनी केलेला. पक्षाचा जो प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर करायची. आज आम्ही पण म्हणतो हे जी उमेदवारी जाहीर करा, कोण मान्य करतो? तर शक्य नाही.